शेतामधूनच ब्लॉग चालू करतोय, कारण की आज दुपारून सुट्टी घेतली आहे बँकेमधून. त्यामुळे डायरेक्ट शेतामध्ये आलो आणि घरी कार्यक्रम पण होता, त्यामुळे दुपारून सुट्टी घेतली आणि उतरलो. पाहू शकता तुम्ही, हे 2 रोड आहे. आता रोडवरून चाललो आहे शेतामध्ये, खाली जायचं आहे. आणि शेतामध्ये ना आज सौर पॅनल पण लावणार होते, तर सकाळून सौर पॅनल वगैरे लावलं असेल, तर चाललो तेच पाहतो वगैरे कसं लावलं आहे काय. तर फायनली मित्रांनो शेतामध्ये पोचलो आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे गवत, हे इथे ढोरं आहेत आणि सौर पॅनलला एकदम खाली फिट केलं आहे. तर इथून तर काही दिसणार नाही आहे, तर तिथंच घेतो. हे पाहू शकता. अरे नको नको, कंप्लीट 1 महिना झाला आहे, आलो पण नाही शेतामध्ये, टाईमच मिळेल झाला आहे. चला तुम्हाला दाखवतो खाली गेल्याच्या नंतर. हे आपलं शेत आहे आणि ही पलीकडून मका पेरली आहे, पलीकडून हळद आहे, ही भाजी आहे. खूप फुलं पण लागली त्यांना, काय करावं भावच नाही. ते पाहू शकता, हे हरभरा. माल काय वगैरे लागला नाही, नुसते फुलं लागलेत. तर भावना शेतामध्ये याचं कारण एकच आहे, खूप दिवस झाले आलोच नाही. हा गहू पेरताना एकदा आलो होतो, तर खूप आता मोठा झालेला आहे. एकदम सुंदर असं वातावरण आहे. आज टाईम भेटला, दुपारून सुट्टी घेतली, त्यामुळे डायरेक्ट शेतामध्येच उतरलो. इथंच शेत बी आमचं खूप लांब आहे. ओंब्या पण आलेल्या आहेत सध्या, टाईम आहे खूप. ते पाहू शकता. हॅलो, इथे एक साईडला गहू आहे आणि एक साईडला माळवं केलं, तर थोडं घरी खायला वगैरे. तर इथं पण भाजी, कोथिंबीर, परत मुळा, आणि खाली हळद आहे. हळदीमध्ये मिरची वगैरे संपूर्ण लावली आहे. सगळे हळदीमध्ये मिरची वगैरे लावली, त्यामुळे मिरची वगैरे काय अशी लावली नाही आहे. तर फायनली आलेलो आहेत. इथून तर काही दिसत नसेल, हे इथं सौर पॅनल आहे. हे पाहू शकता तुम्ही. आंबे पण यंदा ना खूप 1 नंबर असे फुटलेत. इतका आंबा फुटलाय तो, कारण की 1 वर्ष आड करून ना आंबे लागतात त्याला. ह्या दोन्ही पण याला, हे 2 पण आंबे आहेत ना, यांना 1 वर्ष आड करून फळ लागतात. चला जवळून दाखवतो. हा थोडा आंबा तेलकट आहे, हा थोडा आहे पण आंबट आहे. हे पाहू शकता, हे असा फुटला आहे. ही आपली थुटी पाण्याची, तिथेच बोरपाशी विहीर आहे. याच्या आधी पण मी एक ब्लॉग अपलोड केला होता, पण तो डिलीट करावा लागला, कारण की ना खूप म्हणजे भेव पण वाटू लागलं फर्स्ट टाईम, की कसं बोलायचं काय वगैरे. थोडे शब्द पण चुकत आहेत.
तर खूप पाणी आहे, काम खूप पलीकडूनच जातो. ही मिरची तुम्हाला म्हणलं होतं ना की मिरची लावलेली आहे. हा हिरवी आहे, तिकडून पिवळी आहे. तर पाहू शकता एकदम चांगल्या प्रकारे असा माल लागलेला आहे. ही आपली लिंबोणी, तिला पण लिंब लागणं चालू झालंय. आणि हे झाड माहीत नाही काय याचं आहे, कोणी म्हणतं संत्रीचं आहे, कोणी म्हणतं कडुलिंबाचं आहे, एवढं काय माहीत नाही. चला फळ वगैरे आल्यावर पाहून घेऊ. हे पाहू शकता ही मिरची, इकडून पिवळ्या मिरच्या आहेत, अर्ध्या पिवळ्या लावलेल्या आहेत, अर्ध्या हिरव्या लावलेल्या आहेत. हे आपला पेरू व्यवस्थित का नाही, खूप टाईम झाला येऊन. एक घोसलेला आहे पाहू शकता, थोडा कचट आहे, चालेल. डबल खाई दे की चांगला, हात तोडतो आता. खूप दिवस झाला आलोच नाही, 1 महिना झाला, खायला पण भेटलं नाही. आणि आधी दररोज होतो शेतामध्ये, तर तेव्हा खाऊ वाटेने गेले. गेला हा इकडे. अरे पेरू पक्ष्यानं खाल्लेला आहे. तर भावांना ही चुकी करू नका, कारण की ना पक्ष्यानं खाल्लेला पेरू पहिले लोक काय करायचे, चांगला म्हणायचे त्यांना, कारण की पक्षी हा चांगला फळ पाहून खातो. तर तेच मी सांगतोय, हे फळ खाऊ नका, कारण की एक व्हायरल आलं आहे, कोरोनासारखं एक व्हायरस, त्यावरती लस पण नाही आहे. त्यामुळे फळ वगैरे असे काही खाऊ नका. पक्ष्याने वगैरे खाल्लेले मी पण नाही खात, दुसरा पाहतो. इथे एक घोसला आहे, हा मोठा आहे, पण हा पण पाहू शकता तुम्ही, हे पण खाल्लेला आहे. अर्धे फळ खाल्ले का. तर प्लीज हे फळं खाऊ नका. काय माहिती आहे कशानं खाल्लेत, पक्ष्यानं खाल्लेत का काय, पण असे पण नका खाऊ, कारण की बर्ड फ्लू होऊ शकतो. एवढं व्हायरसचं काय मला काय खूप माहीत नाही, पण मी रील्स वगैरे पाहिल्या होत्या, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. हा इथे पण 1-2 पेरूला खाल्लेला आहे. इथं पण पलीकडून आहे एक चांगला, ते घेतो, बाकीचे पक्ष्यांना खाला ठेवतो. चलो करून पडता राहिलो. चला गुड बाय, भेटू कधी टाईम भेटला तर येतो, नाही तर मग नाही. निघलेलं आहे आता, तिथं समोर सोर पॅनल आहे पाहू शकता तुम्ही. आता तिथे जातोय, मग तिथून डायरेक्ट तुम्हाला दाखवतो आणि डायरेक्ट घरी जातो. तर फायनली आलेलो आहे बोरपाशी, आणि पाहू शकता त्याचं सोर पॅनल फिट केलं आहे. आता याच्याबद्दल मला तर काही माहीत नाही आहे, शाट वगैरे मारते वगैरे म्हणतात की त्याला हात लावल्यावर शाट वगैरे लागतो, त्यामुळे मी थोडं थांबूनच दाखवतो, किल्ल्यामध्ये पण जात नाही. हे पाहू शकता तुम्ही, 2, 4, 6, 8, 9 पाट्या आहेत, 5 आहे, 5 HP आहे. हे आपला बोर आहे. ही त्यांची वायरिंग आहे, मला पण भी वाटायला,
मला याच्याबद्दल काहीच माहीत नाही, त्यामुळे थोडं भेव पण वाटतंय. आपण सावली याच्या खाली ऊन वगैरे पडल्याच्या बाद बसता येते. हे काय केलं का नाही, हे आर्थिंग केली वाटतं, सोर पॅनलची आर्थिंग वगैरे असेल. हा इदायक आहे तसंच, हे पाहू शकता. आणि हा जो पंप आहे तो पाहू शकता ओसवाल सोलर पंपचा आहे, ही कंपनी आहे. आणि तो ऑन ऑफचं पण बटन दिलेलं आहे. आता ऑन मी तर नाही करणार, कारण की मला माहीत नाही की कसं केलं आहे, काय केलं आहे, त्यामुळे थोडं दूरच राहतो, लय जवळ पण जात नाही. चला चांगलं झालं एक, कारण की ना लाईट पण आहे इथं पाहू शकता, पण वरती ना गोठा आहे, तर त्यामुळे लाईट कधी पण जाते, तर ढोराला वगैरे पाणी राहत नाही. 8-8 15-15 दिवस लेन काही येत नाही, त्यामुळे खूप बेजारी होती. हे त्या कारणामुळेच घेतलेलं आहे सौर पॅनल, कारण की ना ढोराला इकडं तिकडं पाणी पाजायला खूप दूर न्यावं लागतं, विहिरीवरती शेंदून पाजावं लागतं. तर ह्याच पर्पजनं आम्ही हा सौर पॅनल मागवला होता. तर आज फायनली तो आला आणि सेटअप पण झाला आहे. आणि आता मग नंतरचं पाहू, जर काही झालं वगैरे तर मी तुम्हाला नक्की सांगा की ओसवाल कंपनीचा पंप कसा आहे, काय माझ्या अनुभवानं. हे पाहू शकता, ही आपली हळद आहे. आता आंबेवरून नेमकं चालू. आणि ही आपली विहीर आहे, विहीरवरती पण एक मोटर आहे, पण ती लाईटवरती आहे, हे पाहू शकता. आणि आता ह्या ब्लॉगला करतो इथेच एंड. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय अँड टेक केअर.